मी नवनिर्वाचित नगरसेवक जे होतो अख्ख्या सभागृहात आम्ही जमा झालेलो आणि त्या माध्यमातून आज महापौरांची निवड झाली. ज्या थविल मॅडम आहेत ॲडव्होकेट, त्यांची आज बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर उपमहापौर दामले साहेब, राहुलजी दामले साहेब यांची आज निवड झाली. त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि या या आज आम्ही सत्तेत आहोत ते यासाठी की प्रशासनाकडून आणि सत्तेतून आमच्या जनतेचे जे प्रश्न आहेत, ज्या अडीअडचणी आहेत, ज्या सोयी सुविधा आहेत, त्या प्राप्त करण्यासाठी सभागृहाचा निश्चित आम्हाला फायदा होईल, सत्तेचा निश्चित फायदा होईल. एकंदरीत कोविड काळापासून जी महानगरपालिका दूर गेली होती, जनतेपासून वंचित राहिली होती महानगर जनता, ती खऱ्या अर्थानं आज नगरसेवक आपापल्या परीनं आपापल्या प्रभागात आणि घरोघरी महानगरपालिका नेण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो मला. सगळ्यात पहिल्या प्रभागात आपण ही महासभा ही पहिली आहे आणि उपमहापौर आणि महापौर यांची निवड असल्यामुळे हा पहिली सभा आहे. नवीन सदस्य आणि जुने सदस्य यांनी थोडीशी आपल्याला सभागृहाची ओळख करून घेतलेली आहे आणि सभागृहामध्ये अजून खरं कामकाज हे काही कालांतराने सुरू होईल. पहिल्या महासभेला जो विषय येईल त्याच्यावरती आम्हाला सगळ्यांवर बोलता येते. पाठिंबा दिलेला आहे, तुम्हाला अपेक्षा आहे का की त्याचं फळ म्हणून तुम्हाला काही पद दिलं जाईल? नाही, आम्ही शिवसेनाला मंजरी पाठिंबा दिलेला आहे. आम्ही कुठली अपेक्षा नाही ठेवलेली आहे. आम्ही सरळ पाठिंबा दिला आहे की आम्ही असं पहिल्या वेळेस सांगितलं की जेव्हा आम्ही पाठिंबा देतो पण आम्हाला निधीची कुठं कमतरता नसावी. आम्ही जनतेसाठी काम करतो आणि जनतेसाठी आम्हाला कुठलाही निधी कुठं कमी पडू नये याची आम्ही अपेक्षा करतो. म्हणजे मनसे नगरसेवकांच्या मनात कुठेतरी अशी भीती होती का की आपल्याला पाठिंबा नाही दिला तर आपल्याला निधी देणार नाही? नाही, अशी कुठेही भीती नसतेच. पण कशी असते, सत्ता असेल तर निधी मिळायला लवकर सोपा जातो. विरोधात काम केलं तर अनेक प्रश्न काट्या करून आपल्याला मागे टाकले जातात. त्यामुळे सत्तेत असून गोडीत काम केलं सगळ्यात चांगली गोष्ट असते. सगळ्यात पहिलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त आदिवासी संख्या आहेच. 45 जमाती आहे. त्यांची रॅली वगैरे सगळं निघतं, पण त्यांच्यासाठी समाज मंदिर कुठंच नसतं. त्यामुळे माझी अपेक्षा होती, मी जसं बिरसा मुंडा चौक राघोजी भांगरेंचा चौक केलेला आहे तशी माझी एक अपेक्षा की सर्व बांधवांना एकत्र करण्यासाठी त्यांना कुठंतरी त्यांचा समाज हॉल, संस्कृती भवन दाखवण्यासाठी त्यांना एक आदिवासी भवन असावी ही माझी पहिल्यापासून मागणी असेल.